थँक्यू सो मच आणि सर आपल्याला हार्दिक अभिनंदन असेल. पहा न्यूज फ्रॉम द सेंटर टीम मॅच मध्ये अतिशय क्रुशियल मॅच आहे आणि जाऊया आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जिथे निलेश मर्डेकर आणि आशिष चोरगे यांच्या थँक्यू सो मच. जाऊया मॅचला होईल सुरुवात. बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच अनिल आणि स्ट्राइक एंडला राजू कंक. पहिलाच बॉल शरीराच्या बाहेर व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येने मात्र षटकाची केली आहे सुरुवात. व्हाईट बॉल आलाय. श्री गणेशा झालाय. अर्थातच टीम जय महाराष्ट्र 11 युवती संघाचा पहिली धाव धावफलकावरती आलेली आहे आणि दिशाहीन बॉलच्या पाठीमागे ही पहिली धाव स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होतीये. टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले, बॅट्समन तयार. आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळत असताना मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज अर्थातच अनिल. सलामीची जोडी आपण पाहायला गेलं तर राजू आणि त्याचबरोबर रोहित. P1चं पहिलं षटक हाताळतोय अनिल. चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये हाताळावी लागेल. आखूड टप्प्याचा बाहेरचा बॉल होता, वळवण्याचा प्रयत्न. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल तिथेच राहिलाय. अगदी चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट करण्याचं काम हा बॉलर अनिल करतोय. अनिल काटेकर यांचं एक चांगलं षटक आहे. पहिला बॉल जर वगळल्यानंतर बाकीची गोलंदाजी आशिष सर यांनी चांगली केलेली आहे. राजू कंग सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलाय. हा पुढील बॉल प्रगतीपथावरती. हो, आणखीन एक चांगला बॉल. राजूला काही समजत नाहीये. अगदी जकडून आखडून ठेवलंय राजूला. या बॉलवरती देखील धाव आलेली नाहीये. अवंतर धाव संख्येने मात्र षटकाची जरी सुरुवात झाली असली तरी या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर बीट करून सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये बॉल विसावला. राजू कंग असे खेळाडू आहे ज्यांनी अनेक मालिकावीराचे किताब आपल्या नावी केलेले. अशा फलंदाजाला बांधून ठेवलंय. आक्रमण करण्याचा प्रयत्न, छोट्या उसळीचा बॉल ऑन साईडला खेळलाय. बॉलने गॅप शोधलाय. बॉल होईल फरार. रन्स मिळतील 4. राजू कंग यांच्या बॅट मधून आलाय या डावातला पहिला चौकार. अगदी फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. बॉल अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन कंप्लीट करतोय. 4 धावा मिळत आहेत राजूच्या खात्यामध्ये देखील. या धावा नक्कीच जोडल्या जातील. टीमच्या खात्यामध्ये देखील 4 धावा ऍड होत आहेत. या 4 धावसंख्येने मात्र धावफलक मात्र जाऊन पोहोचला. अर्थातच 5 या धावसंख्येवरती 5 धावा धावफलकावरती लागतायत. आज चौकार अगदी चांगल्या पद्धतीने गॅप शोधून काढली. राजूच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. आत्मविश्वास वाढवणारा फटका होता, कारण या अगोदर राजू धावांसाठी झगडत होते, परंतु हा छोट्या उसळीचा बॉल अंगावरती आला आणि त्यानंतर मैदानाच्या डाव्या बाजूला अगदी सहजरित्याने वळवला. धावा 4 आल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. अनिल काटेकर तयार. राईट आर्म वर द विकेट. चांगला बॉल. आणखीन एक बिट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये मात्र बॉल विसवत असताना मात्र पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी धावा रोखण्याचा मानस या गोलंदाजाचा मात्र नक्कीच पाहायला मिळतोय आणि तेच करत असताना हा गोलंदाज अनिल काटेकर गोटेवाडीचे एक चांगले खेळाडू आहेत. चांगली गोलंदाजी करतात. एका बाजूला बॅटिंग मध्ये स्ट्रायकर फलंदाज तयार. इनफिल्डच्या वरून उडवलाय. अगदी इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर, एक्स्ट्रा एफर्ट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा चौकार राजू कंकेच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाला. जबरदस्त फटका होता. एक्स्ट्रा कव्हरला ठोकले. एक जबरदस्त फटका. 30 यार्ड वर्तुळाचा फायदा उचलत घेतलेला हा फटका होता. जबरदस्त टायमिंग, अप्रतिम प्लेसमेंट. राजू कंग यांच्या बॅट मध्ये एक लाजवाब फटका. धावसंख्या घेते. बराच धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 9 धावा धावफलकावरती. एका बाजूला कुसूरगावचे राजू कंग आहेत, तर एका बाजूला तारुकचे रोहित गुरव आहेत, तर एका बाजूला गोटेवाडीचे अनिल काटेकर होते, ज्यांनी पहिले षटक हाताळलं. धावा खर्च केला तब्बल आतापर्यंत 9. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये सुरुवात सावध केलेली आहे बॅटिंग करताना. जर आपण आशिष सर पाहिली, एका बाजूला जय महाराष्ट्र युवती या टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. बालाजी सी फूड या टीमने निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करतोय. नक्कीच जमेची बाजू राहिली गोलंदाजी करत असताना. जिथे मात्र पाहायला गेलं तर 9 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाल्या, परंतु अगदी शेवटच्या 2-3 बॉलवरती राजूला जकडून आखडून ठेवलं होतं, परंतु अगदी रंग दाखवण्याचं काम पुन्हा एकदा राजूने केलं आणि 2 चौकार आपल्या संघासाठी मात्र जोडले गेलेत या षटकामध्ये. निश्चित सुरुवातीच्या 3 बॉलचा ज्या प्रकारचा खेळ केला होता बालाजी सी फूड या टीमने तो जबरदस्त होता, परंतु त्यानंतर पहा राजू कंग यांचं आक्रमण आपण पाहिलं. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि ओव्हर नंबर 2 साठी शुभम पाटील नावाचा पर्याय निवडलेला आहे आणि आयकॉन प्लेयर आहेत बालाजी सी फूड या टीमचे आणि गोलंदाजीसाठी होतील तयार. आणि गाव आहे त्यांचं शिरंबे गावचे एक ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 म्हणजे पॉवर प्ले क्रमांक 2 साठी. नक्कीच या गोलंदाजाची चर्चा राहिली आहे. अगदी अनेक स्पर्धा याही गोलंदाजाने मात्र गाजवल्यात.
यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो गोलंदाज अर्थातच शुभम पाटील. स्ट्रायक एंडला मात्र पाहायला मिळतोय अर्थातच बॅटर रोहित गुरव. चला थोडीशी घाई करायची आहे, थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे, मॅचला गती द्यायची आहे. वेळेचा निर्बंध असेल, आजच्या दिवसातले लॉट्स आपल्याला क्लिअर करायचे, त्यामुळे थोडंसं विनंती असेल स्पीडअप घ्यायचं आहे. शुभम यांचा पहिला बॉल रोहित साठी. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम पाटील. P1च्या षटकामध्ये अगदी आपण जर पाहायला गेलं तर 9 धावा खर्च केल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये या धावा रोखणं कुठेतरी महत्वाचं असेल. रोहित साठी हा बॉल शुभम यांचा. समोरच्या दिशेने सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय, डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या बाहेर. KTPL चौकार आलाय. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये या बॉलच्या पाठीमागे फेस करत असताना रोहित गुरव यांच्या बॅट मधून आलेला आहे. बॉल अगदी साइड स्क्रीनच्या बाजूने पाठवला. सरळ 4 धावेंसाठी. फटक्यामध्ये एक चांगली नजाकत होती, क्वालिटी स्ट्रोक होता आणि आल्या पावली शुभम पाटील यांच्यावरती गेले. आक्रमण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. धावफलकावरील धावा आहेत तब्बल 13. बिनगडी बाद. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर जय महाराष्ट्र येवती या टीमची सुरुवात चांगली. बॅटला ब्रश झाला. विकेट किपर विशाल होते. चुकी झाली विशाल कडून. कट करण्याचा प्रयत्न होता. चुकी किती महागात ठरू शकते. निश्चित या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. बॅटचा किनारा लागला होता. भाग्याचा सहारा आज फलंदाजाच्या पाठीमागे होता आणि रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. बालंबाल बचावलेले. नशीब बलवत्तर आहे. हा पुढील बॉल प्रगतीपथावरती शुभम पाटील यांचा. अकूट टप्प्याचा बॉल पूल केलाय. शॉर्टम पूल होतोय. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये. एखादा झेल तुमचा सुटतो काय आणि त्यानंतरच्या बॉलवरती तुम्ही आक्रमण करता काय. एका बाजूला तारुक गावचे रोहित गुरव आता मैदानाच्या आतमध्ये आपला जलवा दाखवायला सुरुवात केलेली आहे. झेल सुटला, त्या झेलचा उपद्रव आशिष सर काय तर हा षटकार आहे. नक्कीच या धावा रोखाव्या लागतील. कमबॅक करून देईल का या बॉलवरती. पुढचा बॉल शुभम यांचा. अगदी खोलात टाकलेला बॉल. ओव्हर पिच होता, परंतु अगदी चोरटी धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. एक धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल अर्थातच 20 या धावसंख्येवरती. तर निश्चित हा जो बॉल होता तो शुभम पाटील यांचा चांगला बॉल होता. कमबॅक करणारा होता. प्रत्येक गोलंदाजाकडे एक महत्वाचं शस्त्र असतं, यॉर्कर बॉल, आणि तोच टाकण्याचा प्रयत्न केला. कोलवर पद्धतीचा बॉल टाकला. एक धाव या बॉलच्या पाठीमागे रोहित गुरव यांनी काढली. स्कोर बोर्डला बिझी ठेवलं आणि राजू कंग यांना स्ट्रायकर एंड वरती आणलेला आहे. कराडचे बाकासूर स्ट्रायकर एंडला तयार. एका बाजूला शुभम पाटील यांचा दमदार मारा. हो, फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. दाखवलाय तर दम, मिळाला त्या धावा. मॅक्सिमम षटकार आलाय. फुलटॉस बॉलचा घेतलेला आस्वाद आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे आता हा निर्णय पाठवला जाईल. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट फॅक्टर वेस्ट हाईट आहे का, आता या सर्व काही गोष्टी पाहिल्या जातील. tenniscricket.in या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करत आहे. यानंतरची मॅच चौथी होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. वाघजाई 11 आपल्याला तयार राहायचं आहे आणि श्री गणेश 11. यानंतर मॅच आपली होणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस कंपल्सरी केला जाईल. तुम्ही पाहता हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व आहे 4th आणि हा योग्य बॉल आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा रेग्युलर बॉल पासून या मॅचला पुन्हा सुरुवात होईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आली आहे. योग्य बॉल होता, फुल टॉस होता, त्याला फुल टोल वसूल केला 7 धावांचा राजू कंक यांनी. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच षटकाराच्या माध्यमातून 26 या धावसंख्येवरती. हो, सॉफ्ट हँडेड बॅटने खेळलाय, ड्राईव्ह गेलाय. लॉंग ऑफ तैनात आहे, तिथे एकच धाव मात्र मिळेल. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती. या अगोदर राजू कंग यांनी एक मोठा फटका मारला होता, परंतु या बॉलच्या पाठीमागे संयमाने हा फटका खेळत फक्त दिशा दिली. एक धाव या बॉलच्या पाठीमागे अंकित केली. स्कोर बोर्डला पुन्हा बिझी ठेवलं. षटक क्रमांक 2 चा खेळ.
संपलेला आहे आणि धावा धावफलकावरती आलेल्या आहेत तब्बल आतापर्यंत त्या 27 आहेत. या ओव्हरमध्ये आशिष सर ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, बालाजी सी फूड या टीमने ओसंडून धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जर आपण चर्चा केल्या तर अवघ्या 9 होत्या, परंतु धावांची गती षटक क्रमांक 2 मध्ये वाढली. धावसंख्या षटक क्रमांक 2 मध्ये 18 खर्च केलेल्या आहेत. नक्कीच कुठेतरी जमेची बाजू राहिली सेकंड षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम दोन्ही बॅटर करत असताना मात्र जरूर पाहायला मिळाले. मिडल ओव्हरमध्ये कुठला गोलंदाज वापरला जाईल आणि या धावांना कुठेपर्यंत रोख ठेवली जाईल ही जमेची बाजू राहील. अर्थातच गोलंदाजी करणारी टीम बालाजी सी फूड्स यांच्या माध्यमातून हा तिसरा गोलंदाज मात्र कोण येईल याच्याकडे नजर असतील. आणि अनिल काटेकर हा तिसरा गोलंदाज वापरला जातोय, ज्याने पहिलं षटक हातरलं होतं. संघासाठी आता तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. अनिल काटेकर ज्यावेळेस पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या, परंतु संघाचा विकेटचा शोध अद्यापही संपलेला नाहीये. एका बाजूला बालाजी सी फूड हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे आणि ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल त्यासाठी पर्याय पुन्हा एकदा निवडला. अनिल काटेकर आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांचा खेळ संपलाय. खुलं क्षेत्ररक्षण आहे. मिड विकेटला खेळाडू सी कॉर्नरला, लॉंग ऑफला, लॉंग ऑनला खेळाडू डीप कव्हरला. हे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. अनिल काटेकर यांचा हा पहिला बॉल प्रगतीपथावरती. शॉट ऑन पुल. ओहो, इथे क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि पाहाव्या लागतील पंचांचा इशारा काय येतोय आणि अंपायरचा डिसिजन आले तर म्हणजे षटकार आहे. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला. 6 धावांचा फटका टीम जय महाराष्ट्र 11 युवती संघाला मिळालाय. षटकार आलाय 6 धावा. राजू कंग यांनी हा जो फटका खेळला होता लांबी थोडीशी असं वाटलं एका क्षणाला की कमी पडली की काय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 6 धाब्यांसाठी धावसंख्या वाढवणारा जय महाराष्ट्र युवतीसाठी षटकार. आणखीन एक त्याच दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत पोहोचतायत. कॅरी केला जाईल, फेकी केली जाईल आणि एकच धाव सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. अर्थातच 34 या धावसंख्येवरती 34. एका बाजूला क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजाला लाभणं फार महत्वाचं आहे, कारण क्रिकेट हा खेळ सांघिक आहे आणि त्यामुळे तुमचा सांघिक खेळाला फार मोठं महत्व आहे. अशी सर एका दुसऱ्याने चांगला खेळ करून सामना जिंकता येत नाही. तुम्हाला सांघिक खेळ चांगला करावा लागतो. त्याच वेळेस संघ तुमचा जिंकत असो आणि कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला सांघिक कामगिरी दाखवावी लागेल. परंतु आपण जर पाहायला गेलं तर एका बाजूने बॅटिंग टीम देखील चांगली पाहायला मिळते. ओहो, लॉफ करण्याचा प्रयत्न होता, बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी चांगला टप्पा हाताळलाय, कमबॅक करून दिलंय या बॉलवरती अनिल यांनी. गोटेवाडीचे एक चांगले ऑलराऊंडर आहेत अनिल काटेकर. आता चांगली गोलंदाजी करतायत. पाठीमागे माझ्या बरोबर घडलं काय याचा विचार मला करायचा नाही, पुढे काय चांगलं करता येईल ना याचाच प्रयत्न अनिल काटेकर यांनी केलेला, परंतु ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसले. धूमधडाका लावलाय मोठ्या फटक्यांचा. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. अरे बघतोस काय रागाने, षटकार ठोकलाय वाघाने. 6 धावा आल्यात समोरच्या दिशेला, डाऊन दी ग्राउंड, अगदी बॉल सीमा पार, षटकार. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत रोहित गुरव, तारुक आहे त्यांचं गाव. बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे तब्बल 6. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. एका बाजूला धावसंख्येचा वेग आता प्रचंड गतीने वाढलेला आहे. फलंदाजांनी मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय. बॉलर तयार. बाहेरचा बॉल आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील देखील जरूर पाहायला मिळाली. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसरे पंच बिझी होतील. निश्चित निर्णय अजूनही प्रलंबित आहे. शशी साटम सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. निर्णय जसा आमच्यापर्यंत येईल तसं मात्र तो निर्णय आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवू. एक चांगलं आयोजन. पर्व क्रमांक 4 तुम्ही पाहत आहात. प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल आणि बॅट्समन आउट आहे. धक्का क्रमांक 1 लागलाय जय महाराष्ट्र युवती या टीमला आणि फलंदाज आउट होऊन माघारी जातील. रोहित गुरव ज्यांनी केला होता चांगला खेळ ते चालत आता माघारी. नक्कीच सलामीची जोडी फोडण्यामध्ये नक्कीच यश आलंय गोलंदाज अनिलला, परंतु तितकीच चांगली स्टंपिंग विशाल पाटील यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. अप्रतिम. परंतु बॅटिंग लाईन मध्ये आपण जर पाहायला गेलं तर इनट नंबर 3 मध्ये मात्र दाखल झालाय तेजस घारे.
गारेवाडी संघाकडनं बिलॉंग करतात, परंतु आज टीम जय महाराष्ट्र युवतीकडनं संधी मिळाली. इनॅट नंबर 3 मध्ये दाखल झालाय संदीप गारे. एका बाजूला विशाल यांनी यष्टांच्या पाठीमागे चांगलं काम केलं. या अगोदर त्यांच्याकडून एक चुकी झाली होती, ती चूक त्यांनी सुधरवलेली आहे आणि संघासाठी पहिलं सुयश प्राप्त करून देताना आपलं योगदान मैदानाच्या आतमध्ये दिलेलं आहे. धावा संख्या आहे धावफलकावरती तब्बल 40 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे आणि शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती तेजस घारे आलेले आहेत. क्रमांक 3 वरती येत आहे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. अनिल काटेकर तयार, राऊंड द विकेट. अगदी खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. इथे धोक्याची घंटा होती, परंतु अगदी चपळाईने ही धाव कंप्लीट केली. चिकी सिंगल येते, एक धाव नक्कीच प्राप्त होईल संघासाठी. मात्र धावा जमवण्याचं काम करतायत. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 41 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट. जय महाराष्ट्र युवती संघाचा स्कोर आपण बघतोय. षटक क्रमांक 3 थोडंसं चांगलं राहिलं टीम सी फूड या टीमसाठी, कारण याच टीमने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, 2 मोठे फटके खर्च केले, परंतु जमेची बाजू कोणती होती तर याच ओव्हरमध्ये बालाजी सी फूड या टीमला विकेट मिळालेली आहे आणि ती विकेट महत्वाची होती. रोहित गुरा आउट होऊन माघारी गेलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 41 धावा धावफलकावरती आहेत. आपण संपूर्ण प्रीमियर लीग बद्दल जर चर्चा केली, प्रगल्भाचा व्यासपीठ आहे, मान्यवरांची रेलचेल आहे, कॉमेंट्री बॉक्स वेगळा आहे, टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आहे, डीजे चेक सुरेल साथ आहे आणि कडक शिस्तीचं पॅनल पंचांचं या स्पर्धेला आहे. समालोचकांची मांदी आळी आहे. 8 संघांचे फ्लॅग्स तुम्हाला समोर पाहायला मिळत आहेत, झेंडे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर संपूर्ण मैदानाला बॅनर तुम्हाला पाहायला मिळत. असं एक चांगलं आयोजन. चला मॅचला गती देऊया. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 41 या आकड्यावरती आणि चौथ्या षटकासाठी मात्र गोलंदाज अगदीच पाहायला मिळतोय. आपण जर पाहायला गेलं तर चौथ्या षटकासाठी अंकुर खोत हे देखील मोठं नाव कराड तालुक्याकडनं बिलॉंग करत असताना मात्र पाहायला मिळतं. गतवर्षी अगदी चर्चेत असणारं नाव या सीझन मध्ये देखील चांगला फॉर्म त्याचा पाहायला मिळालाय आणि चौथ्या षटकासाठी देखील अंकुर खोत मात्र सज्ज होतील चौथं षटक घेऊन. महारुगडे वाडीचे एक चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 4 साठी येतात. अंकुर खोत आणि धावसंख्येचा जो वेग वाढलाय तो कमी करतील का आणि संघासाठी काही विकेट या ओव्हरमध्ये मिळतील का, याचाच प्रयत्न आता अंकुर खोत यांना करावा लागेल. परंतु एका बाजूला बॅटिंगमध्ये राजू कंग आणि त्यांच्या सोबतीला तेजस घारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गिअर बदलेल का ही जोडी बॅटिंग करताना? ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. हा पहिला बॉल. अंकुर खोत टप्पा पडल्यानंतर पंचांगडी अपील केली आहे. दाद उचलून धरली जाईल का की दाद फेटाळली जाईल, याच गोष्टी आता पाहाव्या लागतील. बॅटकट आहे नाही आहे आणि अखेरकार पंचांनी दाद फेटाळली आहे. उत्साह जास्त विश्वास कमी, हे पंचांनी हेरलं. नक्कीच, परंतु चांगल्या टप्प्यावरती हा बॉल डिलिव्हर केला होता. अगदी बॅटला ब्रश झाला की नाही हे देखील नक्कीच पाहिलं गेलं आणि त्यानंतर मात्र निर्णय दिला. अगदी चांगली पंचांची भूमिका शिवा वैती आणि उमेश सावंत यांच्या माध्यमातून मात्र जरूर पाहायला मिळाली. बॅटची कडा घेणारा बॉल. फ्लाय स्लिपला खेळाडू आहेत, बॉलची बेकी तत्परतेने करतायत. राजू कंग डेंजरस एंडला धावले होते आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या एक धाव पूर्ण होतीये. नक्कीच
थँक्यू सो मच. त्याचबरोबर पहा या मुख्य व्यासपीठावरती ज्या व्यक्तिमत्वाची आतुरतेने वाट पाहिली जाते हो या स्पर्धेमध्ये सन्माननीय माननीय विद्यानंद पाटील भाऊ यांचं या व्यासपीठावरती एक ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाले. ज्या व्यक्तिमत्वाने या ग्राउंड साठी अथक असे प्रयत्न केले, ज्या व्यक्तिमत्वाने हे ग्राउंड सांभाळून ठेवलं, ज्या व्यक्तिमत्वाने या ग्राउंड साठी अहोरात्र मेहनत केली आहे, ते आमचे विद्यानंद पाटील भाऊ यांची ग्रँड एंट्री या व्यासपीठावरती पाहायला मिळाले, जे सध्या ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे खजिनदारही आहेत आणि त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी ज्ञान विकास संस्थेचे सन्माननीय श्री रामदास बिडवे सर यांचंही या व्यासपीठावरती एक ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाले. मित्रांनो, विद्यानंद पाटील भाऊ यांच्याकडे आम्ही ज्यावेळी नजर वळवतो ना, या भूमिपुत्र मैदानाच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने कराड प्रीमियर लीगला वेळोवेळी सहकार्य देणारं व्यक्तिमत्व म्हणजे विद्यानंद पाटील भाऊ. मित्रांनो, विद्यानंद पाटील भाऊ साहेबांबद्दल बोलायचं काय, शब्दही कमी पडतील. सकाळी 6 वाजता उठून ज्या मैदानाची डागडुगी करणारं हे व्यक्तिमत्व, संध्याकाळी 10 वाजले तरी या ठिकाणी भाऊंचा राऊंड असतो. म्हणजे दिवसातून अहोरात्र अशी मेहनत. हे जे मैदान आपण पाहिलंय ना, जे भूमिपुत्रांनी राखलंय, असा हा भूमिपुत्र. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विद्यानंद पाटील भाऊ यांच्यासाठी आणि त्यांच्या समवेत रामदासजी बिडवे सर यांचंही आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं कराड प्रीमियर लीग आणि दीपकदादा लोखंडे यांच्या माध्यमातून आम्ही समालोचक सर्व आपला परिवार आपलं या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत करतो. थँक्यू सो मच विद्याभाऊ. आपलं येणं खऱ्या अर्थाने आम्हाला परभणी दिलंय. विद्याभाऊ यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी. काय व्यक्तिमत्व आहे. आणि पहा, सर्वाधिक जास्त स्पर्धा आणि सर्वाधिक जास्त मागणी असणारं हे ग्राउंड नेहमीच विद्याभाऊनी या कराड तालुक्याला अग्रगण्य ठेवलंय. विद्याभाऊ, आम्ही आपले हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि घेऊन जातो या क्रिकेटच्या रंगमंचाकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद. ज्यांचं आगमन मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे, विद्यानंद भाऊ पाटील यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. वेळोवेळी या मैदानाला विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून लागतं. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले होते परंतु झेल होऊ शकलेल्या नाहीयेत. पहा, राजीव कंग आउट होऊन माघारी गेलेले आहेत. त्यानंतरचा दारोमदार या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती आहे. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर ही कॅच होणं कुठेतरी महत्वाचं होतं. चॉईस खेळाडू अर्थातच आपण पाहायला गेलं तर शुभम शेवाळे बॅटिंगसाठी आले होते. फटका फसला होता. अंकुरने देखील प्रयत्न देखील जरूर पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला आणि जीवदान प्राप्त झालं शुभमला. शुभम नुकतेच आलेले आहेत परंतु शेवटच्या काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अंकुर खोत यांनी काय केलं, 4 बॉल टाकले, 2 धावा दिल्या, 1 फलंदाज माघारी पाठवलेले. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये महारुगडेवाडीचे अंकुर खोत करतायत. शेवटचे 2 बॉल त्यांना टाकायचे आहेत परंतु एका बाजूला तेजस घारे ज्यांनी 3 बॉल खेळले, 2 बनवलेले आहेत. शुभम नुकतेच आलेले आहेत, 1 बॉल खेळला, 1 त्यांनी बनवले आहेत. शेवटच्या 2 बॉलचा समाचार फलंदाज घेतील का? धावसंख्या 43. अगदी चांगला फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे आणि बॉल थांबत नाहीये. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय तो चौकार. 4 धावा मिळतील. कव्हर्स तोडणारा हा चौकार होता. जबरदस्त फटका, अगदी अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली. क्षेत्ररक्षक धावले परंतु प्रयत्न कमी पडले. बॉलच्या पाठीमागे वेग चांगला होता, फटका दमदार होता. बॉल सीमा पार गेला सरळ 4 धावांसाठी. षटकातला शेवटचा बॉल अंकुर खोत तयार. शॉर्ट बॉल होता. अगदी पुल करण्याचा प्रयत्न बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अगदी आपण जर पाहायला गेलं तर 4थ्या षटकामध्ये अंकुर खोत, मारुगडेवाडी एक्सप्रेस म्हणून ज्यांची जी ओळख आहे त्या गोलंदाजाने मात्र अगदी प्रभावित केलंय. 6 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यांनी प्राप्त केली आहे सर. निश्चित चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कंपॅरिझन आपण 3 षटकांचा खेळ जर आपण पाहिला, अवघ्या 6 धावा दिल्या, त्याच्यामध्ये 1 चौकार जर आपण वगळला तर त्याहीपेक्षा चांगली गोलंदाजी होती. परंतु 6 धावा मध्ये चांगल्या धावा आहेत आणि 1 फलंदाज त्यांनी माघारी पाठवला आणि तो महत्वाचा फलंदाज होता. राजू कंग सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलेला आहे आणि त्यानंतरचा दारोमदार या जोडीवरती आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 47 धावा, 2 गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे परंतु पुढील टॉस साठी दोन्ही संघ नायकांना विनंती आपण करूया की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा अशी विनंती आहे. थँक्यू. टॉस साठी यायचं हे टीम वागसाई 11 येनपे आणि श्री गणेश 11 गणेशवाडी. दोन्ही संघांच्या संघनायकांसाठी हा फायनल कॉल आहे. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस साठी लगेचच या, रेडी राहा. थँक्यू सो मच. अंतिमच्या षटकासाठी
दिलीप आलेत आणि दिलीप शेवळ दिलीप जाधव कोटेवाडी संघाकडनं बिलॉंग करतात, परंतु आज आपण जर पाहायला गेलं तर बालाजी सी फूड्स यांच्याकडनं संधी मिळाले. अंतिमचं षटक घेऊन अर्थातच दिलीप आलेत आणि स्ट्राईक हँडला मात्र पाहायला गेलं तर शुभम दिलीप जाधव डीजे आलेत. गोठेवाडी एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख डीजे. स्ट्राईक हँडला शुभम शेवाळे. पोलाड या नावाने चर्चेत असणारा हा बॅटर मात्र पाहायला मिळतो स्ट्राईक हँडला. डीजे यांचा पहिला बॉल. हो, इथे बैठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो पहिला बॉल. डॉट बॉल. मनसुबे हेच होते या बॉलच्या पाठीमागे खेळताना की गुडघा मला खाली टेकवायचा, एक पाय पुढे काढायचा आहे, बॉल ऑन साईडला खेचायचा आहे. परंतु दिलीप जाधव यांनी पहिला बॉल चांगला टाकलाय. मनोबल वाढवणारा हा बॉल आहे. सुरुवात या ओव्हरची डॉट बॉलने केली आहे. हो, फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. नाही जमणार, नाही जमणार. एकदा करून नक्की बघा. आणि आता दाखवलंय, जमवून दाखवलंय, करून दाखवलंय. शुभम शेवाळे यांनी षटकार ठोकलाय. जबरदस्त फटका आहे कडक. बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक. पायांचा योग्य वापर, टायमिंग होतं प्रॉपर आणि बॉल पाठवला अगदी लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी फटका भारी होता आणि धावसंख्या आता भरारी येथे जाऊन पोहोचलेली आहे. 53 धावा, 2 गडी बाद. अंतिम षटक म्हटलं की स्लॉग ओव्हरचं तुम्हाला आक्रमण करावं लागतं, मारझोड तोडफोड तुम्हाला करावी लागते. आता ती सुरुवात केली एका बाजूला शुभम शेवाळे यांनी. हो, षटकारामध्ये स्वॅग आहे. बॅट्समन शुभम शेवाळे याचा वेगळाच अंदाज आहे. ऑन साइडला फेकून दिलाय. KTPL येतोय तो षटकार. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा दुडगूस घातलेला आहे. शुभम शेवाळे यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा टोला आलाय आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. या बॉलची उडाण टीम जय महाराष्ट्र युवतीसाठी हा होता 6चा लगान शुभम शेवाळे यांचा. धावसंख्या जाऊन पोहोचले 59 धावा, 2 गडी बाद. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शुभम शेवाळे युवतीच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घालतायत, धूमधडाका लावतायत मोठ्या फटक्यांचा. परंतु शेवटचे 3 बॉल दिलीप जाधव यांना चांगले टाकावे लागतील. पुन्हा तयार. आणि अखेरकार हा बॉल सीमारेषा तोडतोय. सरळ 4 धावेंसाठी वाईट प्लस 4 धावा मिळत आहेत 5. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर चेक. थँक्यू. त्याचबरोबर या व्यासपीठावरती हॅलो विकास सेवा संचालक गोठेवाडी सन्माननीय अजित मोहिते यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. छप्पर तोड, छपरा तोड षटकार मात्र पाहायला मिळालाय. आवाज देखील आलाय. सलगचा 3रा मारलाय. सलगचे 3 आणि टीमची धावसंख्या या 3 षटकाराने जाऊन पोहोचली 70 या धावसंख्येवरती. डीजे वरती आक्रमण केलंय. अगदी बॅक टू बॅक 3 सलगचे षटकार ठोकलेत. 6 धावांनी 6चा पाडा बोललाय शुभमने. अगदी बॅटिंग चार्जिंग करून आलाय. बॅटला चार्ज करून येत असताना मात्र पाहायला मिळतोय हा बॅटर. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. मे झुकेगा नाही, मे ठोकेगा. लागोपाठच्या काही बॉलच्या पाठीमागे षटकार आलेले आहेत, तब्बल ठोकलेले आहेत. लागोपाठ 4 बॉल 4 षटकार. काय बॅटिंग गेली आहे. माझा फटका म्हणजे 440चा झटका. शुभम शेवाळे सेट ऑन अ फायर. अंतिमचा बॉल बघूया शेवटच्या बॉल वरती काय घडतंय.
हो चांगला बॉल पायावरती आदळलाय, शरीराचा वेध घेणारा हा बॉल. शेवटच्या बॉलवरती सिंगल आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु विकेट किपर एंडकडे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं. अर्थातच 77 या धावसंख्येवरती लक्ष असेल 78 धावांचं. जाऊया शैलेश सरांकडे, जिथे मात्र टॉस घेतला जाईल नेक्स्ट मॅचचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे सेकंड इनिंगच्या पूर्वी. मात्र आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे सेकंड इनिंग मध्ये आपण करत आहोत टॉस, जिथे दोन टीमला आम्ही कॉलिंग देतोय. वाघजाई 11 एनपे आणि त्याचबरोबर टीम श्री गणेश 11 गणेशवाडी या टीमला आम्ही कॉल देतोय. या दोन्ही टीमच्या संघनायकांनी लगेचच यायचं आहे आणि हा टॉस उडवण्यासाठी खऱ्या अर्थाने या ग्राउंड्स वरती ज्यांनी अथोट अशी मेहनत घेतली आहे, ज्या व्यक्तिमत्वाने हे ग्राउंड आणि या ग्राउंडच्या पाठीमागे थक्क करणारा प्रवास केलाय, ते आमचे विद्यानंद पाटील भाऊ यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. आणि त्याचबरोबर सन्माननीय ज्ञान विकास संस्थेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांना आम्ही पाहतो, ते रामदास बिडवे सरांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. त्याचबरोबर सोपान मोरे KSK क्रीडा प्रतिष्ठान आणि एक पदाधिकारी आहेत, त्यांनाही आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. या संपूर्ण व्यासपीठाला आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. दीपकदादा लोखंडे यांनाही आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि त्यांच्याच माध्यमातून हा केला जाईल तो टॉस. अतिशय जबरदस्त अशी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली आहे, जी क्रिस्टल आर्ट मध्ये खऱ्या अर्थाने आपल्या ग्राफाइट ग्रेनाइट मध्ये ही ट्रॉफी. आणि भाऊ येस, जाऊया दोन्ही टीम्स. कॅप्टन लगेचच या. वाघजाई 11 एनपे आणि त्याचबरोबर टीम श्री गणेश 11 गणेशवाडी या टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल देतो. चला थोडीशी घाई करा. वेल या दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि पहा, दीपकदादा लोखंडे यांच्याकडे आम्ही नजरा वळवल्यात. चर्चा होतीये कराड प्रीमियर लीगची. चला दोघांनी एका एका बाजूला जा, समोरासमोर जवळ येऊ नका. एक फोटो सेशन केलं जाईल, आठवणींमध्ये जोपासल्या जातील. या आठवणी सातत्याने प्रेरणा देतील. टॉस केला जातोय दोन्ही टीम मध्ये. थँक्यू. विशेष करून भाऊंना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. भाऊ या दादा, आपण या, काही हरकत नाहीये. हा टॉस केला जाईल. वाघजाई 11 एनपे आणि श्री गणेश टीम ऑल द बेस्ट. छापाकाटा असा कॉल आहे. स्विंग द कॉइन. इथे वाघजाई 11 एनपे कॉल देतोय. स्विंग द कॉइन. टेल हा कॉल आहे आणि हेड हा कॉल येतोय. मैदानाच्या आतमध्ये चर्चा होते. श्री गणेश 11 गणेशवाडी या संघाचे संघनायक आपल्या समेत जॉईन झालेत. टॉस जिंकल्यास काय निर्णय असेल? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा मानस दाखवलायस. कशा पद्धतीने पाहतोयस या संपूर्ण प्रीमियर लीग कडे? आम्ही सर्वात दीपकदादा सागरदादांना धन्यवाद मानतो की एवढी मोठी स्पर्धा खेळण्यासाठी त्यांनी आम्हाला एवढं करून दिलेलं आहे. कारण आम्ही वर्षभर ह्या स्पर्धेची वाट बघत असतो की काहीतरी प्रत्येक वेळी सागरदादा नवीनच घेऊन येतात या स्पर्धेसाठी. म्हणून आम्ही आभारी आहे त्यांचं की आम्हाला एवढी मोठी स्पर्धा त्यांच्यामुळे खेळायला भेटते. टीम मध्ये बॉन्डिंग चांगलं आहे. हो, प्रेक्षकांना काय मिळेल पाहायला? प्रेक्षकांना एंटरटेनमेंटच भेटेल आणि आम्ही आमचा 100% खेळ करू. येस, प्रेक्षकांना एंटरटेनमेंट पाहायला मिळेल. आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय तुम्ही घेतलाय, फलंदाजी करायची आहे. वाघजाई 11 एनपे या टीम कडे आम्ही येतोय. कशा पद्धतीने पाहतोय? आता मात्र बॅटिंगचं टार्गेट सेट करावं लागेल. कशा पद्धतीने निर्णय आहे? नक्कीच आम्हाला समोरच्या टीमसाठी एक जास्तीत जास्त मोठा धावा ठेवायचा प्रयत्न करू आम्ही. आमचा टार्गेट असेल 70 ते 80 रनाचा त्यांना टार्गेट करून. जसं की तुम्ही बघताय गेले काही मॅचपासून इथे स्कोर चांगले होत आहेत, चेसही देखील होत आहेत. तर आम्ही नक्की टार्गेट मोठा ठेवण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत या स्पर्धेबद्दल? नक्की स्पर्धा अतिशय उत्तम असते. म्हणजे NMPL नंतर इतकी मोठी स्पर्धा मला वाटत नाही कुठे होते. आज NMPLच्या लेवलला आपण येऊन बसलोय. नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे की कराड तालुक्याची लीग इतकी मोठी होते. त्याच्याबद्दल मी खरं तर दीपकदादा लोखंडे आणि बाकी सगळे कमिटी मेंबर्स आणि आपले खेळाडूंना मनापासून धन्यवाद देतो, जे तुम्ही सगळेजण एफर्ट घेता, एकत्र येऊन ही टुर्नामेंट इतकी मोठी बनवता. खरं आपल्यासाठी कराड तालुक्यासाठी हा एक मोठा सण आहे. यस, सण सेलिब्रेट करायचा आहे. आणि पहा, दीपकदादा लोखंडे या व्यक्तिमत्वाकडे मी ज्यावेळी पाहतो ना, असं म्हटलं होतं ना, भाऊ आपण देखील मोठे व्यक्तिमत्व आहात. मात्र दीपकदादा यांच्याकडे आम्ही नजरा वळवल्या ना, एकच फक्त तोंडामध्ये शब्द येतात, प्यादे सारे एकाच पठावर, राजाचं नाव ओठावर. असं हे व्यक्तिमत्व आहे, किंग ऑफ द कराड म्हणून ज्यांना पाहिलं जातं, दीपकदादा लोखंडे. आणि त्याचबरोबर आपण चर्चा केली या स्पर्धेमध्ये. पहा दादा, आम्ही काय यांना किंग म्हटलं त्याच्या मागचं प्रत्युत्तर पहा. जिथे चला या समोरच्या टीमला आपण या ठिकाणी पहा,
ORS हे ड्रिंक दिलं जात आहे. खऱ्या अर्थाने उन्हामध्ये हा थरार आहे. आणि भाऊ पहा इथे ह्या दोन्ही टीमला हे दिलं जात आहे. मात्र भाऊंकडे येऊया. या व्यक्तिमत्वाने नेहमीच चर्चा 1-2 मिनिटाचाच मला बाईट घेऊ द्या. भाऊ हे व्यक्तिमत्व आहे ना, नेहमीच प्रेमात टाकलंय. सकाळी ज्यावेळी मॉर्निंग वॉकला येतो भाऊ मैदानाच्या आतमध्ये कोण कुठे काय करतंय, कोण गोळा फेकू नका, हे करू नका, म्हणजे किती प्रचंड मेहनत आहे. भाऊ काय सांगाल? प्रथम मी आभार मानतो. ही सातारा जिल्ह्यातली नामांकित स्पर्धा म्हणजे कराड तालुका प्रीमियर लीग. म्हणजे ही स्पर्धा मानाची, कराडकरांच्या अभिमानाची. आमचे मित्र दीपकदादा लोखंडे आणि सागर पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि म्हणजे सातारा जिल्हा बोलत तर क्रिकेटची पंढरी आहे. बरोबर. आता हा ग्राउंडच्या बद्दल बोलायचं तर सर्वांची मागणी असते की आम्हाला ग्राउंड मिळावं म्हणून. आणि आपण सर्वांना म्हणजे सामावून घेऊन आपण ही स्पर्धेसाठी आपण तारीख अवेलेबल करतो. आणि सातारा जिल्ह्यातील जेवढे आलेले आहेत तिथे स्पर्धेसाठी, खेळासाठी वगैरे त्यांना शुभेच्छा देतो. आणि असंच खेळत राहावं आणि आपल्या तालुक्याचं, कराडचं नाव लौकिक करावं ही मी सर्वांना शुभेच्छा देते. आणि जे कमिटी मेंबर आहेत आपल्या कराड प्रेमी त्यांना पण सर्वांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. दुसरी गोष्ट अजून म्हणजे बोलायचं तर मी पण इथे क्रिकेट सकाळी मॉर्निंगला खेळतो इकडे. पण 95ला जेव्हा इथे काहीच नव्हतं, इथे 95ला मी स्पर्धा आयोजित केली ती आमच्या ज्ञानविकास संस्थेच्या मैदानावर. नंतर त्याच्यानंतर लगातार 96पासून ते आजपर्यंत, म्हणजे आज यंदाचं माझं 29 वर्ष झालं स्पर्धेला. म्हणजे मी आज जवळजवळ 29 वर्ष झाली मी स्पर्धा आयोजित करतो आहे. म्हणजे जवळजवळ जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये माझी स्पर्धा होते 40+ वगैरे. आणि माझी ॲक्टिव्हिटी म्हणजे क्रिकेट टुर्नामेंट असते, नवरात्र उत्सव वगैरे हेच चालू असतात. आणि मी परत पुन्हा सर्वांना मी धन्यवाद देतो स्पर्धा आणि सर्वांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, अथाक असे प्रयत्न केले या व्यक्तिमत्वाने. 1995 पासून स्पर्धा घडवत आहेत. आणि एक जबरदस्त, मी विनंती करेन आपण ऊन लागतंय, आपण स्थानपन्न व्हा. या व्यक्तिमत्वाबद्दल आम्ही चर्चा केली मित्रांनो. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व. आणि या न्यूज फ्रॉम द सेंटर टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे, जिथे गणेशवाडी टीम याने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आणि पहा इथे मात्र आपण सेकंड इनिंगकडे जातोय, जिथे सेकंड इनिंगचा थरार पाहायला मिळेल. ओव्हर टू कॉम्बो. धन्यवाद. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण टॉसमध्ये ऐकला शैलेश जाधव सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा, संघर्ष चेंडू आणि बॅटचा. आणि 78 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सायकल जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आज या ठिकाणी विद्यानंद भाऊ पाटील यांचं आगमन झालं होतं. आणि अनेकदा या बऱ्याचशा स्पर्धांच्या पाठीमागे त्याचबरोबर आयोजन समितीकडून सूचना आलेली आहे. आपल्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. ज्या संघांचा सामना नाही आहे, जे खेळाडू फ्री आहेत, त्यांना विनंती आहे की व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक छोटासा मंडप आहे, तिकडे जाऊन आपण त्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. अशी विनंती आहे आपल्याला. आपण जेवणाचा आस्वाद घ्या ही विनंती आहे. जे खेळाडू फ्री आहेत, ज्या संघाचा सामना नाही आहे, त्यांना विनंती आहे की आपण जेवू शकता. अगदी ड्राईव्ह केलाय. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर सिंगल आले, सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलं. अर्थातच 2 या धावसंख्येवरती राजू कंक आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजीसाठी P1चं पहिलं षटक हातवतोय. स्टॅक एंडला आपण जर पाहायला गेलं तर बॅटर शुभम पाटील. ओहो, चांगला फटका आणि 30 सर्कल मध्ये चांगला कॅच. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का लागतोय, जावं लागेल माघारी. शुभम पाटील बॅक टू दी डगआउट. अप्रतिम कॅच. पहिला धक्का लागलेला आहे. 2 या आकड्यावरती चांगला झेल पकडला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. आणि सेलिब्रेशनचं त्यानंतरचं आपण पाहिलं. धक्का क्रमांक पहिला लागला 78 धावांचा पाठलाग करताना. परंतु एका बाजूला एक महत्त्वाची सूचना आम्ही सर्व क्रिकेट प्रेमींपर्यंत पोहोचवत आहोत. एका 4 व्हीलर कारची चावी हरवलेली आहे, स्विफ्टची, जर कोणाला मिळाली तर ती आमच्यापर्यंत आणून द्या अशी विनंती आहे. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर P1च्या पहिलं षटक राजू कंक यांनी मात्र जबाबदारी स्वीकारली. आणि आपण जर पाहायला गेलं तर अगदी पहिल्या 2 बॉलवरती चांगला टप्पा हाताळला. तिसऱ्या बॉलवरती अकुट टप्प्याचा बॉल अगदी कट करण्याचा प्रयत्न होता. 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट पॉइंटला चांगला झेल तिथे पकडत असताना हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. विकेट नंबर 3 मध्ये मात्र आपण जर पाहायला गेलं तर दाखल होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकेट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. अर्थातच विशाल पाटील. त्याचबरोबर एका बाईकची चावी आम्हाला मिळालेली आहे. जर कुणाची असेल तर ओळख पटवून आपण घेऊन जाऊ शकता. एका बाजूला 78 धावांचा पाठलाग करताना
संघाने पहिला फलंदाज गमावलेला आहे. विशाल पाटील आणि अंकुर खोत ही जोडी ऑलराऊंडर आहे. एका बाजूला विशाल पाटील चांगली बॅटिंग करू शकतात, आक्रमकता त्यांच्याकडे आहे, परंतु आज चांगली बॅटिंग करावी लगेच स्ट्रायकरला तयार होतील. षटक क्रमांक 1 मध्ये राजू कंक आहेत. ओव्हर नंबर 1 चा थरार आणि हाई बॉल चांगला टाकलाय, फलंदाजाला बांधून ठेवलंय. याच मैदानावरती KSK प्रीमियर लीग मध्ये आशिष सर राजू कंक यांनी चांगली गोलंदाजी केली होती. नक्कीच या खेळाडूची चर्चा राहिली, या गोलंदाजीची चर्चा राहिली आहे. आणि का खेळाडू चर्चेत असतो. ओहो, फ्लिप करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढली आहे. अगदी लॉंग लेगला बॉल थांबत नाहीये, बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. KTPL येतोय एक दमदार चौकार. एक चांगला फटका आता सीमारेषा पलीकडे चाललेला आहे. बॉलने गॅप शोधला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला हाच प्रयत्न करावा लागतो. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत त्याच ठिकाणी फटके तुम्हाला खेळावे लागतात. धावसंख्या 6, एक गडी बाद. आणखीन एक फटका फसलाय, बॉल हवेत होता. इथे काय घडलंय, धोक्याची घंटा, विकेटचं पतन आणि नाराज असतील, हताश असतील, जावं लागेल माघारी. अंकुर खोत बॅक टू दी डगआउट. चेक. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा आपण करत आहोत तो शुभ सन्मान. सर्वात प्रथम KSK क्रीडा प्रतिष्ठानचे एक युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मोरिया स्पोर्टचे सर्वा सन्माननीय सोपानदादा मोरे यांचा आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. आणि हा सन्मान आम्ही सन्माननीय दीपकदादा लोखंडे यांना विनंती करू की साहेब या आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने KSK क्रीडा प्रतिष्ठानचे एक पदाधिकारी राहिले आहेत आणि अनेक आयोजनांमध्ये सातत्याने जवळजवळ 29 वर्ष ज्यांनी स्पर्धा करण्याचा विक्रम त्यांनीही केलाय. आणि सोपानदादा मोरे यांचाही आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. थँक्यू सो मच सोपानदादा, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन सोपानदादा मोरे यांना आपण करत आहोत या ठिकाणी शुभ सन्मानित. या स्पर्धेची एक गोड भेट आठवण म्हणून त्यांना एक चमचमती ट्रॉफी आणि त्याचबरोबर क्षण येतात क्षण जातात, मात्र काही क्षण नेहमीच लक्षात राहते. त्यातला मधला हा एक क्षण आपल्याला पाहायला मिळाला. थँक्यू सो मच. तदनंतर मात्र आपण पुढील सन्मानाकडे जातोय. सन्माननीय ज्ञान विकास संस्थेचे कोपरखैरणचे प्रशासकीय अधिकारी सन्माननीय रामदास बिडवे सर यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय आणि त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ देऊन दीपकदादा लोखंडे यांना मी विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते याही व्यक्तिमत्वाचा आपण करणार आहोत शुभ सन्मान. थँक्यू. पहा, वेळात वेळ काढून साहेब तुम्ही या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थाने मोठं केलं. त्यामुळे आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने आपलं ऋणी राहू, आभार व्यक्त करू. सन्माननीय रामदास बिडवे सर यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान केला. आता मात्र सन्मान हॅलो, थँक्यू. येस, तदनंतर मात्र आता सन्मान केला जाईल ज्या व्यक्तिमत्वाने मात्र या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलंय. पहा, असं म्हटलं जातं ना की सह्याद्रीच्या पर्वतामध्ये एका 32 दाताच्या बोकडाला आणलं आणि त्याचं पोट टरा फाडलं आणि तीच वाघनखी आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सन्मान देत असणारी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि ही ट्रॉफी देत असताना विद्यानंद पाटील भाऊ यांच्यासाठी हा स्पेशल ट्रॉफी या ठिकाणी कराडकरांनी बनवली आहे. भाऊ, हे आपल्यावरती असलेलं प्रेम आहे. पहा, हे पाहायला मिळालंय. पहा, इथे जबरदस्त अशी ट्रॉफी टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहताय, जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मात्र लिहिलेलं ते ब्रीदवाक्यही पाहायला मिळालंय आणि त्यांची इथे चिरचेप असलेली ही टोपी पाहायला मिळाली आहे. आणि तदनंतर वाघनखी या ट्रॉफी मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. काय नियोजन केलंय. पहा भाऊ, आपल्यावरती प्रेम आणि हे प्रेम या संपूर्ण कराडकरांचं राहिलंय आणि असंच प्रेम इथून पुढेही राहील. आपलं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. आपल्या माध्यमातून आम्हाला हे मैदान मिळालं आणि याची आठवण या कराडकरांनी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विद्यानंद भाऊ पाटील साठी. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व. तिथे भाऊंचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान केला. थँक्यू सो मच भाऊ, आपण या ठिकाणी आलात. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा श्रीमंत होती, मात्र आपल्या येण्याने ती गर्भ श्रीमंत झाली आहे आणि आम्ही आपले आभार मानतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा क्रिकेट कॉम्बॉक्स मध्ये आमच्या समालोचकां टीम मधून. जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट.
धन्यवाद मान्यवरांचा योजित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती झालाय. जाऊया मॅचच्या दिशेने. शेख आपल्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे खेळाडू आहेत जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर ज्यांच्या मॅचेस नाही आहेत त्या खेळाडूंना विनंती असेल तुम्ही जेवून घ्यायचंय. आपल्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जव्या मॅचच्या दिशेने पोलार्ड यांचा पुढचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल अगदी कट केलाय, जागा शोधली आहे. अगदी ड्राईव्ह करत असताना मुंबईचं मरीन ड्राईव्ह आणि आता शशी यांचं कव्हर ड्राईव्ह पाहण्याजोगं होतं. चांगला फटका खेळलाय एक्स्ट्रा कव्हरला, अगदी चौकार येत असताना मात्र जरूर पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. या फटक्यांची गरज असेल. अगदी धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर लक्ष्याचा पाठलाग करायचा 78 धावांचा. धावांचा पाठलाग करायचा आहे. लक्ष्य मोठं आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला डोंगर पोखरावा लागेल. षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. इंद्रजित पाटील अगदी आपण जर पाहायला गेलं तर या फलंदाजाकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि ती क्षमता, ती धमक, ती हिंमत आणि ती किंमत मात्र दाखवावी लागेल. आता वेळ आहे धावा बनवण्याची आणि गिअर बदलावा लागेल. धावसंख्येचा पाठलाग करताना 2 ओव्हरच्या पाठीमागे अवघ्या 10 आलेले आहेत. रिक्वायर्ड रन रेट आता वाढलेला आहे. 22.87 बनवायचे आहेत. करंट रन रेट जर आपण पाहिला तर 5 आहे. याचा विचार प्रखरतेने बालाजी सी फूड या टीमला करावा लागेल. जमेची बाजू कोणती आहे? इंद्रजित चांगली बॅटिंग करू शकतात. त्यांच्या सोबतीला साईराज मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. राजू कंग पुन्हा एकदा उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि अखेरकार आणखीन एका विकेटचं पतन. इंद्रजित पाटील आउट होऊन माघारी जातील. धक्का क्रमांक लागलाय 4. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. माफ करा शशिराज, आपण करेक्शन करूया. नक्कीच चांगला बॉल, कटरचा वापर जरूर केला राजूने आणि अगदी बॅटला हलकासा ब्रश झाला. तिथे विकेट किपरने कुठलीही लाईन मिस केली नाही. विकेट किपर सूर्यकांत होते आणि चांगला कॅच तिथे पकडला. इंद्रजितला मात्र आपण जर पाहायला गेलं तर खातं देखील उघडता आलं नाहीये आणि एकही धाव न खर्च करता त्या मात्र डगआउटच्या दिशेने गेलेत. अगदी जमेची बाजू राहिली आहे. गोलंदाजी करणारी टीम जय महाराष्ट्र 11 या संघाकडनं आपण जर पाहायला गेलं तर दुसरं षटक संघासाठी, तिसरं वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना पहिल्या बॉलवरती राजू यांनी विकेट प्राप्त केली आहे. एका बाजूला आता बॅटिंगसाठी विकास बागल आलेले आहेत. यांच्यावरती दारोमदार फार मोठा असणार आहे. पाच जीवन असो किंवा क्रिकेट, सर्वच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ आपल्याला जिंकता आला पाहिजे. राजू कंग तयार, बॅकफूट वरती गेलेत, पंच केलाय, बॉलने गॅप शोधलाय, डीपला खेळाडू आहेत, बॉल वरती येतील वेगाने. एका धावेचा प्रयत्न दुसरी मध्ये केलाय आणि सहजरित्या फलंदाजांनी 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण केलेल्या आहेत. अगदी कट करण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅकवर्ड पॉइंटला मात्र बॉल ढकलून दिला. डीप मधून चांगलं प्रोटेक्शन मात्र तिथे पाहायला मिळालं, परंतु 2 धावापासून रोखण्यापासून कुठलेही जमाव पाहायला मिळाली नाहीये. 2 धावा जुळवल्या. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती मात्र नक्कीच जाऊन पोहोचली. बॅट्समन तयार, विकास बागल स्ट्रायकर एंडला. आज चांगली बॅटिंग करावी लागेल. आज पाही तुम्हाला संधी मिळालेली आहे. तुम्ही जर आता संधीचं सोनं केलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा क्रमांक बॅटिंगचा बदलेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल येतोय, तो डॉट मिळणार नाहीये. या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव, प्रत्येक डॉट बॉल फलंदाजांवरती दडपण वाढवणार आहे.
हो पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बाहेरचा बॉल होता, वळवण्याचा आतमध्ये प्रयत्न, परंतु शरीरापासून दूर ठेवलाय. पंचांनी मात्र व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. अवंत धावसंख्येमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. खोलवर पद्धतीचा हा बॉल पाठीमागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेगला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव, पण एका धावेने फरक पडणार नाही. जय महाराष्ट्र युवती टीमला फरक तेव्हाच पडेल ज्यावेळेस बालाजी सी फूड हा संघ मोठे फटके खेळेल. मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल आणि मोठा फटके मारावे लागतील. शशी आहे स्ट्राइक एंडला, फटका फसलाय फाय स्लिपला. हा क्षेत्ररक्षक तैनात आणि सतीश होते त्या ठिकाणी, कुठलीही चुकी केली नाहीये. आणि राजू कंग यांचं सेलिब्रेशन मात्र नक्कीच पाहायला मिळते. ते गेले शशीकडे आणि त्यांनी सांगितलंय मी तुझी विकेट घेतली. ज्या प्रकारे राजू कंग यांनी हा बॉल टाकला राऊंड द विकेट, टायमिंग फसलं, बॉल हवेत उभा राहिला आणि बाकीचं काम फ्लाय स्लिपला पूर्ण केलं. धक्का आणखीन एक लागलेला आहे. एका बाजूला विकेटची पतदड सुरू झाली आहे, ती बालाजी सी फूड या टीमला थांबवावी लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. धावा फार कमी आलेल्या आहेत, अवघ्या 14-78 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि हा डोंगर पोखरायचा असेल तर आधुनिक काळाचे यंत्र आता वापरावे लागतील. म्हणजेच की काय, आधुनिक काळाचे फटके येणाऱ्या फलंदाजांना खेळावे लागतील. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. नक्कीच रघु आलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्ट्राइक एंडला, परंतु दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाज राजू कंक यांचा. कारण ज्या पद्धतीची फिरकी गोलंदाजी, हो हा देखील चांगला फटका खेळलाय. अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल उडवलाय. लॉंग ऑफ मधून अगदी चांगलं प्रोटेक्शन जरूर दिलं गेलंय. 2 धाबेपासून मात्र वंचित ठेवू शकत नाहीये. 2 धावा मात्र नक्कीच प्राप्त होतील. शेवटच्या बॉलवरती 2 धावाला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या धावसंख्येवरती. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. तब्बल अजूनही 62 धावांची अजूनही गरज आहे. 12 बॉल 62 म्हणजे प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे कमीत कमी 31 धावा तरी कुटाव्या लागतील. प्रत्येक ओव्हर मध्ये आज रिंकू सिंग सारखी बॅटिंग करावी लागेल. आणि तो खेळ होईल का? एका बाजूला रघु आहेत, एका बाजूला विकास आहे. तो कारनामा मैदानाच्या आतमध्ये करतील का? 12 बॉल 62 ची गरज आहे. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा फलंदाजांना स्वतः तयार कराव्या लागतील, ज्या विजयाच्या दिशेने जातील. 12-62 ची गरज. धावसंख्या आहे धावफलकावरती 16. स्ट्रायकर इंडला विकास बागल तयार होत आहेत. ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाजी मार्ग वरती सूर्यकांत. 4थं षटक हाताळतील. 12-62 चा थरार. ओव्हर नंबर 4 चा पहिला बॉल. सूर्यकांत तयार आणि हा बॉल सोडून दिलाय. पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे, पुन्हा टाकावा लागेल वाईट. अगदी आपण जर पाहायला गेलं तर पहिलाच बॉल अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात सूर्यकांत यांनी केली आहे. व्हाईट बॉल आले. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थात 17 या धावसंख्येवरती. 12 बॉल 61 ची गरज. फटका चांगला खेळलाय. अप्पर कटचा प्रयत्न केलाय. बॉल निघालाय सीमारेषा दिशेने. 2 खेळाडू धावत आहेत आणि अखेरकार बॉलने सीमारेषा तोडली आहे. सरळ 4 धावेंसाठी चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर, बॉल सीमा पार. चौकार. अगदी चांगला फटका जरूर पाहायला मिळाला. अप्पर कटचा फटका. अगदी क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे पडले आणि 4 धावांची हमी देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली. आणि ही जमेची बाजू राहील, कारण धावा जमवणं सध्याच्या घडीला बालाजी सी फूड्सला गरज आहे धावांची. त्या धावा कशा येऊत, परंतु धावा येणं फार महत्वाचं आहे. विकास बागल यांचं मनोबल वाढलं असेल ज्या प्रकारचा फटका त्यांनी खेळलाय. समोरच्या बाजूला फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्स मधून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिकडे आले. बॉलची फेकी करतील. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये फलंदाजांनी केलंय. नक्कीच 2 धावेने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल अर्थातच 23 या धावसंख्येवरती. परंतु निलेश सर, आपण जर पाहायला गेलं तर सध्या दबदबा पाहायला मिळतोय जय महाराष्ट्र 11 युवती संघाचा. कारण गोलंदाजाने आपण जर पाहायला गेलं तर फलंदाजांना जकडून आखडून ठेवलाय, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय. अधिकची मुभा फलंदाजांना मोठ्या फटक्यांची दिली नाही आणि त्याचमुळे की काय धावसंख्येचा पाठलाग करताना आता बालाजी सी फूड या टीम कडून अंतर वाढत चाललेलं आहे. मॅच आता बालाजी सी फूड या टीम साठी थोडीशी जड झाली आहे का? कारण एका बाजूला डॉट बॉलचा रेशो सातत्याने वाढतोय. सूर्यकांत पुन्हा तयार शेवटचे 3 बॉल घेऊन. फटका हाही चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा धावतील, परंतु याही वेळेला बॉलने गॅप शोधलाय. सेम रिझल्ट या षटकामध्ये त्याच प्रकारचा दुसरा फटका खेळलाय. बॉल सीमारेषा तोडतोय. आशा पल्लवित करणारा चौकार आलाय. नक्कीच चौकार येत असताना मात्र जरूर पाहायला मिळतोय. चौकार आल्या. टीमची धावसंख्येमध्ये नक्कीच चौकाराची भर पडेल, जाऊन पोहोचेल 27 या धावसंख्येवरती. टीम बालाजी सी फूड्स या
या टीमचा स्कोर अगदी आपण पाहतोय. 2 चौकार आले आणि 2 चौकाराने मात्र नक्कीच फलंदाजी देखील आशा प्रभावित झाल्या असतील, परंतु आता फील्ड पुन्हा एकदा सजवली जाते. स्ट्राइक चेंज झाली आहे. आपण जर पाहायला गेलं तर आजपर्यंत अगदी दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण पाहिल्या, परंतु स्पर्धा मानाची कराडकरांच्या अभिमानाची KTPL 2025 पर्व क्रमांकाचा होता. बॅटला ब्रश झालाय, कॉट बिहाइंड द विकेट, फ्लाय स्लिपला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात होते. आणखीन विकेटचं पतन, फलंदाज बाद. आता कुठेतरी दबदबा कायम ठेवलाय जय महाराष्ट्र 11 येवती संघाने. आता बॉल फार कमी उरलेले आहेत. आता 7 बॉल 51 धावांची गरज आहे. सामना आता बालाजी सी फूड या टीम कडून आता थोडासा दूर चाललेला आहे, कारण ज्या प्रकारे या टीमने गोलंदाजी केली, ओसंडून धावा खर्च केल्या. ज्यावेळेस हा संघ बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आला त्यावेळेस मात्र या टीमला धावांचा प्रलोभन ठेवता आलेलं नाहीये आणि धावसंख्येचा पाठलाग करताना आता अंतर वाढलंय. 27 धावा, 6 गडी बाद आणि शेवटच्या आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या. 51 ओव्हर नंबर 4चा शेवटचा बॉल, फुलटॉस बॉल आणि त्याला ऑन साइडला खेळलाय आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बॉलने घेतली भरारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. आलाय समीकरणामधला अंतर कमी करणारा स्ट्रोक आल्या पावली ठोकलाय. षटकार. अगदी आलेल्या आक्रमक भूमिका बजावता येतं. या फटक्याची गरज होती, तो फटका अगदी स्लॉट मध्ये होता. प्लॉटच्या बाहेर 6 धावांसाठी मात्र अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून मात्र हा षटकार पाहायला मिळाला. अनिल यांच्या बॅट मधून मात्र हा षटकार जरूर पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 33 33 या धावसंख्येवरती धावसंख्या बालाजी सी फूड्स या टीमचा स्कोर आपण पाहतोय. आता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत. धावा बनवायच्या आहेत. विजयासाठी तब्बल 45 धावा, म्हणजे समीकरण आवाक्याच्या बाहेर निघून गेलेला आहे. आता औपचारिकतेच्या दिशेने निघालेला हा सामना, परंतु काही नकारात्मक बॉल आल्याने फलंदाजांनी जर मोठे फटके खेळले तर बालाजी सी फूड या टीमसाठी हा सामना जिवंत होऊ शकतो. आता याच आशेवरती हा सामना अवलंबून आहे. 6 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 45. ओव्हर नंबर आता 5 साठी गोलंदाजी मार्कवरती तेजस आलेले आहेत, ज्यांनी मधल्या फळीमध्ये येऊन बॅटिंग छोटीशी चांगली केली होती, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. ओव्हर नंबर 5 साठी तेजस, स्ट्रायकर एंडला फलंदाज. बॅटिंग मध्ये रघु तयार होत आहेत. मोठे फटके खेळतील का? हो, चांगला फटका इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावांसाठी चौकार येतोय. पराभवाचे अंतर कमी करणारे हे चौकार जरूर पाहायला मिळत आहेत, परंतु एखाद दुसरे नकारात्मक बॉल आले तर कुठेतरी सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो. आता येणारे बॉल 5 असतील आणि 5 बॉल मध्ये करायचे आहेत 41 धावा. हो, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला लढावं लागतं. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. त्यामुळे क्रिकेट असो किंवा आयुष्य, जोपर्यंत शेवटचा टप्पा पडत नाही ना तोपर्यंत कधी हार मानू नका. फुल टॉस बॉल, त्याला हवेत खेळलाय आणि त्याला पाठवलाय सी कॉर्नर सीमारेषा पलीकडे. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि या बॉल वरती रघु यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार. षटकार. आपण जर पाहायला गेलं तर वेळ कशी असो, माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाहीये. वेळ बदलली जाईल, बघावं लागेल. आता येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे आहेत 35 धावा. परंतु हे प्रयत्न सुरुवातीला होणं फार महत्वाचं होतं. रघु यांनी आता हे शेवटी प्रयत्न सुरू केलेले आहेत, परंतु एका बाजूला 4 बॉल अजूनही बनवायचे आहेत. धावा 35. आक्रमण याही बॉल वरती केलंय. फटका लांब लचक टोले जंग, आकाशाला गवसणी घालणारा, दूरवरती फेकून दिलेला बाहुबली स्ट्रोक रघु यांच्या बॅट मधून. षटकार. नक्कीच फटक्यामध्ये दम होता आणि धावा देखील मॅक्सिमम मिळाल्यात. षटकार पूल केला. शॉर्टम पूल चेक करण्याचा प्रयत्न होता. 6 धावा आल्या. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. अर्थातच 49 या धावसंख्येवर 3 चेंडू 29 धावांची गरज आहे. सर, तू है बडा बब्बर शेर, तुझे आने में हो गई थोडी देर. आता असंच म्हणावं लागेल, कारण बॅटिंग साठी रघु मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस आले होते क्रमांक 7 वरती आलेले आहेत आणि क्रमांक 7 वरती येताना संघासाठी काहीतरी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. काही मोठे फटके खेळलेले आहेत, परंतु उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि अखेरकार तेजसांनी हा बॉल डॉट टाकलाय आणि सामना एका बाजूला कंट्रोल केलाय. नक्कीच अगदी चांगला टप्पा हाताळलाय. आता येणारे 2 बॉल आणि 29 धावांची गरज. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पूल आणि पूल सक्सेसफुल होत असताना शेवटच्या क्षणाला मात्र येऊन अगदी आपल्या नावाची छाप सोडली आहे. अर्थातच बॅटर अगदी पाहायला मिळतोय रघु.
चांगली बॅटिंग शेवटच्या मुवमेंटला मात्र येऊन मात्र चांगली बॅटिंग करत असताना बामणवाडी गावचे आहेत आणि अगदी औपचारिकता आता शिल्लक इनफिल्डच्या वरून नक्कीच उडवला गेलाय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर शेवटच्या मोमेंट पर्यंत मात्र शेवटच्या बॉल पर्यंत मात्र सामना घेऊन गेले. अगदी चांगला खेळ. एका बाजूला बालाजी सी फूडच्या माध्यमातून बॅटिंग करणारे टीम, अर्थातच रघुच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला. आपण जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने मात्र विजय संघ ठरलाय, जय महाराष्ट्र युवती संघ. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊयात राजू कंक, कराडचा बाकासूर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अर्थातच राजू कंक ठरलाय. बॅटिंग करत असताना 21 धावा आणि बॉलिंग करत असताना आपण जर पाहायला गेलं तर 3 विकेट ज्याने घेतल्या, तो ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. अगदी चांगली फाईट राहिली, परंतु आपण जर पाहायला गेलं तर